त्यामध्ये सर्वसाधारण गटातून आपण प्रतिनिधित्व दिलं. सांगायचं तात्पर्य वेगवेगळ्या रिजनचाही विचार केला. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तिथं उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सगळ्याचा विचार करून त्या त्या भागामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा आदिवासीला पण प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून आपण पूर्ती करणारी माणसं. पाठीमागे 2.5 वर्ष आपला विभाग हा धनंजय मुंडेंच्याकडे होता. त्यांनाही मी नेहमी सांगायचो अर्थमंत्री म्हणून, धनंजय सामाजिक न्याय विभागाला जो काही निधी लागेल तो दिला जाईल. आदिवासी विभागाला पण तीच भूमिका मी सांगायचो. मित्रांनो, शेवटी समाजाची संख्या काय पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेज मध्ये त्यांना निधी गेला पाहिजे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मध्ये कधी कमी निधी द्यायला जायचा, मी यावेळेस आल्यानंतर ताबडतोब त्याच्यात हस्तक्षेप केला आणि ती भर पण भरून काढली. आर्थिक वर्ष संपल्यानंतर तुम्ही पहा, प्रत्येक घटकाला त्याच्या त्याच्या न्याय हक्काप्रमाणे निधी हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेलेला असेल. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आहे. हे त्याच्यामध्ये आपली भूमिका आहे. परंतु ही भूमिका बजावत असताना काही जण त्यांना आता कुठला मुद्दा नाही त्याच्यामुळं कधी कधी सांगायचं संविधान बचाव देश बचाव. मित्रांनो, मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कोणताही मायेचा लाल हे संविधान बदलू शकत नाही. कुणीच हे बदलू शकत नाही. पण जाणीवपूर्वक आपल्या काही समाजातल्या घटकाला एक भीती दाखवण्याच्या करता, एक काहीतरी शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याच्या करता, अस्वस्थता त्यांच्या मनात निर्माण करण्याच्या करता हे अशा प्रकारच्या काहीतरी बातम्या सोडल्या जातात. आता बघा, लोकसभेच्या निवडणुका आल्या. आता मुंबईमध्ये सुरूच होईल काहींचं की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं काम चाललेलं आहे. मित्रांनो, मी खरंच सांगतो, मी पण आज 32 वर्ष समाजकारण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये 105 ते 106 जणांचं हुतात्म्य त्यांनी पत्करलं आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कार्य स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी